नमस्कार. ऊर्जाला कायमस्वरूपी संपवण्याचा प्लॅन रचत असलेल्या हर्षवर्धन जहागीरदारला त्याचाच मुलगा शौर्य मनातल्या मनात चॅलेंज देत असतो. डॅड, काय करायचं ते करा, पण आता तुमच्या विरोधात मी उभा आहे. ऊर्जावर एकही तुमच्या कोणत्याही प्रॉब्लेमचं खापर फुटू देणार नाही मी. तिला कोणत्याच प्रॉब्लेममध्ये येऊ देणार नाही. आता तुमची लढाई तुमच्याच मुलाशी आहे, असं शौर्यने स्वतःशी म्हटलेलं असतं. आणि अशातच आता शौर्य म्हणत असतो, किती समजूतदार मुलगी आहे ऊर्जा, पण आता ती माझं काहीच समजून घेणार नाही. कारण तिला कळून चुकलं आहे, मी अशा व्यक्तीचा मुलगा आहे ज्या व्यक्तीमुळे तिच्या वडिलांना आत्महत्या करावी लागली होती. आणि अशातच आता शौर्याने मनाशी पक्की गाठ बांधलेली असते. काहीही झालं तरी मला ऊर्जाला या सगळ्या प्रॉब्लेम मधून लवकरात लवकर बाहेर काढायचंच आहे. त्यासाठी ऊर्जाच्या अकाउंटमध्ये 5 लाख रुपये नेमके आले कुठून हे जाणून घेण्यासाठी शौर्याने पहिलं पाऊल टाकलेलं असतं. आणि शौर्य याची शोधाशोध करत असतो. इकडे आपण पाहतोय आता ऊर्जा शिंदे या वकील बाईला भेटण्यासाठी मीडिया तिच्या घराच्या आसपास जमा झालेला असतो. आणि अशातच आता ऊर्जाच्या आई पूर्वाने खिडकीतून पाहिलेलं असतं की मीडिया तिच्या घराजवळ जमा झाला आहे. लगेचच पूर्वा ऊर्जाला म्हणत असते, ऊर्जा, अगं मीडियाची माणसं आपल्या घराबाहेर जमा झाली आहेत. त्यावर ऊर्जा म्हणत असते, आई, तुझ्या काही लक्षात येतंय का? म्हणजे आता ही माझी उलट तपासणी करणार. काय उत्तर देऊ मी यांना? आता ऊर्जा पूर्णपणे खचलेली दिसत असते. आता पूर्व मात्र ऊर्जाला धीर देण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते, ऊर्जा, एक गोष्ट लक्षात ठेव, काल आपल्या घरी ते ऑफिसर्स आले होते. त्यातले जे प्रमुख ऑफिसर्स होते, काय म्हणाले होते ते? तुम्ही जर प्रामाणिक असाल तर तुम्ही कोणत्याही दबावाला बळी पडू शकत नाही. फक्त तुम्ही तुमचा प्रामाणिकपणा सिद्ध करा. ऊर्जा, आता तुला तेवढंच करायचं आहे. जे तू केलंयस तेच म्हण आणि जे नाही केलंयस ते नाही म्हण. आता पूर्वाने जणू ऊर्जाला धीर दिलेला असतो आणि त्यानंतर ऊर्जामध्ये एक वेगळीच ऊर्जा आलेली असते. आणि मग ऊर्जा थेट घराबाहेर येते आणि तेवढ्यात मीडियाने ऊर्जाला घेरलेलं असतं. मीडिया एक एक प्रश्न विचारायच्या ऐवजी धडाधड अनेक प्रश्न ऊर्जाला विचारू लागते. ओ ऊर्जा मॅडम, तुमच्या अकाउंटमध्ये 5 लाख रुपये नेमके आले कुठून? कोणाकडनं घेतलेत तुम्ही? हा, म्हणजे तुम्ही 5 लाख रुपये घेऊन ही केस मिटवण्याचा प्रयत्न करताय का? म्हणजे तुम्ही इतर वकिलांसारखे खागू निघालात. आता एक एक करून प्रश्नाचा भडीमार ऊर्जावर होत असताना ऊर्जा एकाच्याही प्रश्नाला बरोबर उत्तर देऊ शकत नसते. कारण एकाचा प्रश्न सुरू होताच तो संपायच्या आधी दुसऱ्या मीडियाचा प्रश्न सुरू व्हायचा. अशातच आपण पाहतोय आता तिथे गोंधळलेली ऊर्जा जोरात ओरडते, अरे थांबा, काय चाललंय तुमचं? मी इथे तुमच्या समोर एकटी आहे आणि तुम्ही माझ्या समोर अनेक आहात. निदान एकाने एका वेळेला एक प्रश्न विचारा, तर त्याचं उत्तर तुम्हाला मी स्पष्टपणे देऊ शकते ना. हे वाक्य ऐकल्यावर तिथे जमलेला मीडियाला कळून चुकलेलं असतं. आणि अशातच आता त्यातली एक प्रमुख म्हणत असते, ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर द्या माझ्या प्रश्नाचं उत्तर. तुमच्या अकाउंटमध्ये 5 लाख रुपये कुठून आले? कोणाकडनं घेतलेत तुम्ही? आणि या केसला मिटवण्याचा तुमचा प्रयत्न आहे का? म्हणजे इतर वकिलांपेक्षा तुम्हीही काही वेगळे निघालात नाही. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, झालं तुमचं, आता मला बोलू द्या. आणि जोपर्यंत माझं बोलणं पूर्ण होत नाही ना, तोपर्यंत तुम्ही परत तुमचं बोलू नका, प्लीज, विनंती आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता मीडिया ऐकू लागते आणि ऊर्जा बोलू लागते. ऊर्जा म्हणत असते, खरं तर एक गोष्ट मी आता इथे प्रामाणिकपणे सांगते, हे जे 5 लाख रुपये माझ्या अकाउंटमध्ये आलेत ना, हे कुणी माझ्या अकाउंटमध्ये डिपॉझिट केलेत याबद्दल मला काडीचीही माहिती नाहीये. आणि या 5 लाखाबद्दल माझं कोणाशी बोलणं सुद्धा झालं नाही. आणि एक विश्वासाने सांगते, मी ही केस अजिबातच बंद करणार नाहीये. तुम्हा लोकांना असं वाटत असेल
की विरोधी पार्टीच्या वकिलाकडनं 5 लाख रुपये घेऊन मी ही केस दाबण्याचा प्रयत्न करते, तर तसं होणार नाही. आणि हे जे काही 5 लाख रुपये माझ्या अकाउंटमध्ये आलेत ना, याचा मी पाठपुरवठा केल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि त्यासाठी मी आता बँकेत सुद्धा जात आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता मीडिया पुन्हा बोलू लागते. आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता शौर्य हा ऊर्जाच्या घराजवळ आलेला असतो आणि त्याने घराजवळ मीडियाचा चाललेला गोंधळ पाहिलेला असतो. आणि ऊर्जाशी आता मला एकांतात बोलावाच लागेल, तिला धीर द्यावाच लागेल, असं शौर्य स्वतःशी बोलतो. आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता शौर्यला थेट ऊर्जा बरोबर तिथे जाऊन बोलता येत नसतं, म्हणून शौर्यने थेट ऊर्जाला इशारा केलेला असतो. आता ऊर्जाला शौर्याचा इशारा कळतो. ऊर्जा स्वतःशी बोलत असते, हा शौर्य इथे काय करतोय? या शौर्यनेच तर माझ्या अकाउंटमध्ये 5 लाख रुपये टाकले नाही ना? असे नाना तऱ्हेचे प्रश्न ऊर्जाच्या मनात येत असतात. आणि अशातच ऊर्जा शेवटचा विचार करते, या शौर्याला एकदा तरी भेटायला पाहिजे. आणि लगेचच आता त्या मीडियाच्या घोळक्यातून बाजूला होत बाजूच्याच गल्लीमध्ये ती शौर्याला भेटते. शौर्य म्हणत असतो, थँक्स ऊर्जा, मला भेटलीस तू, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. त्यावर ऊर्जा म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव, या 5 लाखाचा काय जो प्रॉब्लेम आहे ना, तो तूच क्रिएट केलायस. त्यामुळे लक्षात ठेव, मी तुला अजिबातच सोडणार नाहीये. तूही तुझ्या बापासारखा निघालास, हर्षवर्धन जहागीरदार सारखा. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, नाही ऊर्जा, अजिबात नाही. उलट मी माझ्या बापाच्या विरोधात गेलोय. आज तर मी त्यांना खडसावून सांगितलंय, माझ्या ऊर्जाला तुमच्याकडून झालेला त्रास मी सहन करून घेणार नाहीये. त्यावर ऊर्जा म्हणत असते, आधी तर माझी ऊर्जा बोलणं बंद कर, मी तुझी नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, नाही ऊर्जा, तू माझीच आहेस. आणि लक्षात ठेव, मी या सगळ्या प्रॉब्लेम मधून तुला बाहेर काढणार आहे. त्यावर लगेचच आता ऊर्जा म्हणत असते, तुला माहितीये मी इथे बाजूला येऊन तुला का भेटलीये? लक्षात ठेव, मी फक्त तुला शेवटचं सांगायला आली आहे. तू कितीही मोठा प्रॉब्लेम क्रिएट कर आणि कितीही चलाखी कर, पण या सगळ्यातून मी निर्दोष बाहेर पडणार आहे, आणि तेही तुझ्या आणि तुझ्या बापाच्या नाकावर टिचून. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्याला नेमकं ऊर्जाला काय बोलावं हे सुचत नसतं. आणि गोंधळलेला शौर्य स्वतःशी बोलत असतो, या ऊर्जाला आता कसं समजावू मी? आणि तेवढ्यात ऊर्जा म्हणत असते, आत्ता भेटलायस, पुन्हा भेटायची गरज नाहीये, हे तू लक्षात ठेव. आणि लगेचच ऊर्जा आपल्या घराकडे जाते आणि थेट घरातून महत्वाची कागदपत्र घेत आता बँकेच्या दिशेने निघालेली असते. इकडे आपण पाहतोय शौर्य स्वतःशी बोलत असतो, कसं समजवू मी माझ्या ऊर्जाला? आता महत्वाचं म्हणजे मला ऊर्जाला या सगळ्या प्रॉब्लेम मधून बाहेर काढणं गरजेचं आहे. आणि लगेचच आता शौर्यने आपल्या स्वतःच्या म्हणजेच हर्षवर्धन जहागीरदारच्या ऑफिसमध्ये जात तिथे असलेल्या मॅनेजर भजनला विचारलेलं असतं, भजन प्लीज, मला या संदर्भात सगळी माहिती हवी आहे की डॅडने तुला परवा कोणाच्या अकाउंटमध्ये 5 लाख रुपये ट्रान्सफर करायला सांगितले. त्यावर भजन म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात ठेव शौर्य, मी सरांच्या बद्दलची काही माहिती तुला देऊ शकत नाही, कारण ती सिक्रेट ठेवावी लागते. त्यावर शौर्य म्हणत असतो, भजन एक गोष्ट लक्षात ठेव, जर त्या माहितीमुळे एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होणार असेल ना, तर अशा सिक्रेट ठेवलेल्या माहितीला काही अर्थ नाहीये. प्लीज, हात जोडतो तुला, प्लीज मला सांग त्याबद्दल. त्यावर भजन म्हणत असतो, अरे मी हर्षवर्धन सरांच्या विरोधात कसा जाऊ शकतो? उद्या जर त्यांना कळलं तर माझी नोकरी जाईल. त्यावर शौर्य म्हणत असतो, तुझा जर माझ्यावर विश्वास असेल ना, तर मी तुला खात्रीशीर सांगतो, तुझी नोकरी जाणार नाही. आणि समजा गेलीच तर त्याची भरपाई मी तुला करून देईन. हे वाक्य ऐकल्यावर भजन म्हणत असतो, बघ, तू तुझ्या शब्दावर ठाम राहा. उद्या जर असा काही प्रॉब्लेम आला तर तुला माझ्या बाजूने उभं राहावं लागेल, कारण मी आता तुझ्या बाजूने उभा राहतोय. त्यावर शौर्यने आता भजनला खात्री दिलेली असते. आणि त्यानंतर भजनने थेट हर्षवर्धन सरांनी परवा मला काय काय करायला सांगितलं हे सगळे डिटेल आता शौर्यला दिलेली असते. शौर्य ते सगळं ऐकतो आणि एकदम अवाक होतो, कारण भजनला हर्षवर्धन सरांनी ऊर्जाच्या अकाउंटमध्ये 5 लाख रुपये टाकण्यासाठी विविध ब्रँचमधून काही माणसांना कामाला लावलेलं असतं.
आणि अशातच आता शौर्य त्या प्रत्येक माणसाचं थेट लेखाजोखा घेत त्याचे सगळे पेपर्स तयार करत आता तो ऊर्जाकडे नेऊन देण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्याला कळून चुकलेलं असतं की आता ऊर्जा आपल्याला अजिबातच भेग घालणार नाही. आणि अशातच आता शौर्याने कामवाली पद्माला ते पेपर्स दिलेले असतात आणि असं म्हटलेलं असतं, पद्मा आत्ताच्या आत्ता जा त्या ऊर्जाला हे सगळे पेपर दे. त्यावर पद्मा म्हणत असते, दादा हे पेपर महत्वाचे आहेत ना, मग तुम्हीच दिले तर बरं होईल ना. त्यावर शौर्य म्हणत असतो, अगं पद्मा जरा तरी विचार कर, खरंच जर माझ्याकडनं हे काम झालं असतं तर मी केलं नसतं का, तुला कशाला कामाला लावलं असतं मी. त्यावर लगेचच आता पद्मा म्हणत असते, ठीक आहे दादा, मला कळून चुकलंय की हे काम मलाच करायचंय. त्यावर लगेचच आपण पाहतोय पद्माने ते पेपर्स नेत आता ऊर्जाच्या हातात दिलेले असतात आणि ऊर्जा ते पेपर्स पाहते आणि म्हणत असते, कोणी दिले तुला पेपर हे. त्यावर लगेचच आपण पाहतोय पद्मा म्हणत असते, शौर्य दादाने. त्यावर पद्माला ऊर्जा म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या त्या शौर्य दादाला खडसाव की यापुढे माझ्याशी कोणताही संबंध साधायचा नाही आणि मला तर त्याच्याशी अजिबात बोलायचं नाहीये. आणि त्या पेपर्सना ऊर्जाने पद्माच्या हातात ठेवत असं म्हटलेलं असतं, दे म्हणा त्याला. आणि तेवढ्यात पद्माने ते पेपर्स शौर्यला नंतर परत आणून दिलेले असतात. अशातच आपण पाहतोय आता शौर्य मनातल्या मनात बोलत असतो, मला आता वेगळ्या पद्धतीने ऊर्जाची मदत करावी लागेल. इकडे आपण पाहतोय आता ऊर्जाने त्या प्रत्येक ब्रँच मध्ये जाऊन नेमके कोणी माझ्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट केले याची विचारणा केली असता तिथे आता प्रॉपर माहिती मिळू शकलेली नाहीये, कारण प्रत्येकाचा डेटा बँक स्वतःकडे मागू शकत नसते. त्यामुळे ऊर्जाची चांगलीच निराशा झालेली असते आणि मग ऊर्जा घरी आलेली असते. इकडे आपण पाहतोय आता शौर्यने दुसरं पाऊल टाकलेलं असतं. तो थेट शिर्केंच्या घरी जातो, म्हणजे ज्या घरचा तो जावई होणार असतो त्या घरात डिरेक्टली शौर्यने एंट्री मारल्यामुळे शिर्केंची मुलगी मनातल्या मनात खूप खुश झालेली असते, कारण ती शौर्यवर खूप प्रेम करत असते. तेवढ्यात ती पुढे येते आणि म्हणत असते, शौर्य, अरे शौर्य. त्यावर लगेचच आता शौर्य तिला इग्नोर करत पुढे पुढे गेलेला असतो ज्या रूम मध्ये शिर्के बसलेले असतात. अचानकपणे वडिलांच्या रूम मध्ये हा शौर्य का गेलाय याचा विचार ती मुलगी करत असते आणि तेवढ्यात तिला कळून चुकलेलं असतं की आता जे प्रकरण गाजतंय त्याच प्रकरणाच्या विरोधात तर हा शौर्य नाहीये ना. आणि जर तसं काही असेल तर माझं लग्न शौर्यशी होणं कठीण दिसतंय, ही भीती आता त्या मुलीच्या मनात उद्भवलेली असते. आणि अशातच आपल्या डायरेक्ट समोर आलेल्या शौर्यला पाहून शिर्के म्हणत असतात, काय मग शौर्य, आज अचानकपणे सासरी येण्याचं काय कारण समजायचं. त्यावर शौर्य म्हणत असतो, सासरी, तुम्ही काय बोलताय हे, मी इथे का आलोय माहितीये तुम्हाला. त्यावर शिर्के म्हणत असतात, तुम्ही का आलात ना ते सांगण्यापेक्षा आधी बसा, पाहुणाचार घ्या, पाहुणाचार. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, तुमच्या घरचं पाणी सुद्धा नकोय मला. हे वाक्य ऐकल्यावर शिर्के म्हणत असतात, काय झालंय शौर्य तुला, तू कोणाशी बोलतोयस याचं तरी भान आहे का तुला. त्यावर शौर्य म्हणत असतो, चांगलंच भान आहे मला, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ऊर्जा शिंदेला बर्बाद करण्यासाठी तुम्ही जो काही आराखडा तयार केलाय ना, मी त्याच्या विरोधात आहे. माझे डॅड जरी तुमच्या सोबत मिळून तिला संपवण्याचा कट रचत असाल तर माझा तुम्हा सगळ्यांना विरोध आहे. आणि लक्षात ठेवा, या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही तुमच्या मुलाला वाचवण्याचा जो प्रयत्न करताय ना, तो प्रयत्न तुमचा यशस्वी होणार नाहीये, कारण तुमच्या मुलाविरोधात माझ्याकडे भक्कम असे पुरावे आहेत. हे वाक्य ऐकल्यावर शिर्के चांगलाच हादरतो. शिर्के म्हणत असतो, शौर्य, शौर्य शांत हो, तू काय बोलतोयस, तुला तरी कळतंय का, माझा मुलगा तुझ्या घरचा जावई होणार आहे हे तू विसरू नकोस. त्यावर लगेचच आपण पाहतोय शौर्य म्हणत असतो, ते तुम्ही बोलताय, ते तर मी ठरवणार आहे आणि यापुढे असं मी काही होऊ देणार नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता शिर्के म्हणत असतात, शौर्य जरा अतिच होतंय, एक गोष्ट लक्षात ठेव, मोठ्यांनी ठरवलेल्या गोष्टीमध्ये आपण आडकाठी करायची नाही. त्यावर शौर्य म्हणत असतो, खरं तर मी इथे कोणत्या कामासाठी आलोय माहितीये, ऊर्जा शिंदेला तुम्ही लोकांनी जो काही बदनाम करण्याचा डाव आखलाय ना,
मी त्याच्या विरोधात आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता शिर्के म्हणत असतो, झालं झालं कल्याण. म्हणजे या हर्षवर्धन जहागीरदारचाच मुलगा त्याला काडीचीही किंमत देत नाही. आणि अशातच आपण पाहतोय शिर्के म्हणत असतो, 2 मिनिटं थांब, आता तुझ्या बापालाच मला फोन करावा लागेल. आणि तेवढ्यात शिर्केने हर्षवर्धनला फोन लावलेला असतो आणि हर्षवर्धनने शिर्केचा फोन उचललेला नसतो. आणि तेवढ्यात शिर्के स्वतःशी बोलत असतो, आईला काय गडबड आहे, इकडे याचा मुलगा येऊन मला झाडतोय आणि याचा बाप माझा फोन उचलत नाहीये, म्हणजे मला सपशेल इग्नोर केलं जातंय की काय? अरे नेता आहे मी, नेता, काही करू शकतो मी. त्यावर लगेचच आपण पाहतोय शौर्य म्हणत असतो, तुम्हाला माहिती आहे मी इथे का आलोय? मी तुम्हाला इथे शेवटचं सांगायला आलोय, माझ्या ऊर्जाला जर अजिबातच तुम्ही त्रास देण्याचं बंद नाही केलं तर तुम्हा सगळ्यांचं काही खरं नाही, तुमच्या विरोधात मी कोर्टात जाईन. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता काय बोलावं हेच शिर्केला कळत नसतं. आणि शिर्के म्हणत असतो, जावई बापू जरा शांत व्हा, तुम्ही कोणाशी बोलताय याचा अंदाज नाहीये तुम्हाला, माझी वरपर्यंत ओळख आहे. त्यावर लगेचच आता शिर्केची मुलगी तिथे चाललेलं सगळं संभाषण ऐकत असते. आणि तेवढ्यात शौर्य म्हणत असतो, आधी तर मला जावई बापू बोलणं बंद करा, कारण मी तुमच्या घरचा जावई होणार नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर आता शिर्केची मुलगी चांगलीच हदरते. आणि तेवढ्यात शिर्केचं लक्ष स्वतःच्या मुलीकडे जातं आणि मुलगी रडू लागते. लगेचच आता शिर्के म्हणत असतो, शौर्य असं काय बोलताय तुम्ही, तुम्हाला कळतंय काय बोलताय तुम्ही, तिकडे माझ्या मुलीला त्रास होतोय. त्यावर शौर्य म्हणत असतो, हो दे ना, मला तिच्याशी काही घेणं देणं नाहीये. जर ऊर्जा शिंदेला त्रास होताना तुम्हाला जर मजा वाटत असेल तर तुमच्या मुलीला त्रास झालेला तुम्हाला त्रास होतो का? अशातच आपण पाहतोय थेट शौर्य तिथून बाहेर पडतो आणि धमकावतो, यापुढे ऊर्जा शिंदेला त्रास झाला नाही पाहिजे, कारण मी तिच्या बाजूने आहे. आणि अशातच आपण पाहतोय नंतर हर्षवर्धनने काम झाल्यावर शिर्केला फोन केलेला असतो. त्यावेळेला शिर्के म्हणत असतो, काय हर्षवर्धन जहागीरदार, हल्ली तुमच्या नजरेत माझी काडीचीही किंमत उरली नाही का? त्यावर हर्षवर्धन जहागीरदार म्हणत असतात, अहो महत्वाच्या मीटिंग मध्ये होतो, बोला काय बोलायचं आता. त्यावेळेला शिर्के म्हणत असतात, हर्षवर्धन जहागीरदार, आता तुम्ही तुमच्या मुलाच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर माझ्यावर गोळी झाडणार असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मीही तुमच्या वरचा मंत्री आहे, नेता आहे ना मी, कधीही काही करू शकतो, तुमची वकिली तिची सनद काढून घेऊ शकतो. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन जहागीरदार म्हणत असतात, झालंय काय? आणि अशातच आता जेव्हा शिर्केने सगळं काही शौर्याबद्दल सांगताच हर्षवर्धन एकदम गार पडलेला असतो. आणि हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो, या शौर्याला झालंय काय, का वागतोय असा तो? आणि अशातच आपण पाहतोय आता ऊर्जा घरी आलेली असते आणि तिची आई पूर्वा तिला समजावत असते, नको काळजी करूस तू, तुझ्या बरोबर काहीच वाईट होणार नाही, कारण तू प्रामाणिक आहेस. पूर्वाने ऊर्जाला धीर देण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला असतो. आणि त्यानंतर ऊर्जा उठते आणि म्हणत असते, आई तू दिलेला धीर अजिबातच वाया जाणार नाहीये, मला कळून चुकलंय, आता मला काय करायचंय? हे वाक्य ऐकल्यावर पूर्वा म्हणत असते, काय? त्यावर लगेचच आता ऊर्जा म्हणत असते, मला या सगळ्यांविरोधात लढायचं आहे, रडायचं नाहीये. त्यावर पूर्वा म्हणत असते, आत्ता कसं बोललीस? तू ते फॅन पेज चालू केलेस ना, त्याच्यावर फोकस कर, बघ लोकांचा जसा जसा तुला सपोर्ट मिळत जाईल ना, त्यानंतर या लोकांची बरोबर डोकी ठिकाणावर येतील. आणि अशातच आता ऊर्जाने माझ्या बँकेत 5 लाख रुपये जमा करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात तक्रार करण्यासाठी पोलिसात धाव घेतलेली असते. आणि तिथे पोलीस स्टेशनमध्ये असलेले इन्स्पेक्टर यम्मा वेल्गोपम्मा यांनी ही तक्रार नोंदवून घेतलेली असते. आणि त्यानंतर या तपासाच्या विरोधात आता चक्रे फिरू लागलेली असतात. आणि तेवढ्यात ऊर्जाला थेट शौर्य समोर येऊन भेटतो आणि तो म्हणत असतो, थांब ऊर्जा, 1 मिनिट माझं ऐकून घे. नाईलाज असतो ऊर्जाला शौर्याचं ऐकावं लागतं. आणि थेट शौर्य ऊर्जाला म्हणत असतो, जरी तुला मी आता पहिल्यासारखा प्रामाणिक वाटत नसेल ना, पण तुझ्या बाबतीत मी आजही प्रामाणिक आहे, मी तुला काही होऊ देणार नाहीये.
जरी माझे वडील तुझ्या विरोधात असले तरी मी त्यांच्या विरोधात आहे, हे लक्षात ठेव. तुझ्यावर कोणत्याही प्रकारचं संकट येऊ देणार नाहीये मी. हा तुझा शौर्य तुझ्यासाठीच आता लढणार. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, आधी जे वाक्य वापरलंस ना ते डिलीट कर. तुझा शौर्य काय तुझा शौर्य? मी अशी पब्लिक प्रॉपर्टी आहे का? त्यावर लगेचच आता शौर्य म्हणत असतो, आय एम सो सॉरी, पण मी तुला हिम्मत देतोय, हारू नकोस तू. त्यावर शौर्यला ऊर्जा म्हणत असते, तुला काय वाटतं मी खरंच हारीन? एवढंच ओळखलंस का तुम्हाला? त्यावर लगेचच आता शौर्य म्हणत असतो, फार काही बोलायचं नाहीये, आता मी घरी जातोय. घरी गेल्यावर मला माझ्या वडिलांशी डोळ्यात डोळे घालून बोलायचंय. त्यावर लगेचच आता ऊर्जा म्हणत असते, हर्षवर्धन जहागीरदारांशी. शौर्य हर्षवर्धन जहागीरदार डोळ्यात डोळे घालून बोलणार? त्यावर लगेचच आता शौर्य म्हणत असतो, हो, आज सकाळी काय घडलंय ना माहित नाही तुला. तुझ्या विरोधात बोलणाऱ्या माझ्या बापाला हर्षवर्धन जहागीरदारला सडेतोड उत्तर द्यायचंय. मित्रांनो, काय वाटतंय तुम्हाला? इथे तर आता शौर्य पूर्णपणे ऊर्जाच्या बाजूने आहे, पण ऊर्जा मात्र शौर्यला सध्या तरी काडीची किंमत देत नाहीये, कारण तिचा खूप मोठा विश्वासघात झाला आहे. बाकी आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.